ही गाईज गुड मॉर्निंग. तर आज माझा सकाळी मूड खूप ऑफ झालेला, कारण माझं भांडण झालं होतं मम्मीसोबत. आता हे काही नवीन नाही, बट स्टिल कधी-कधी ती इतकं काही बोलून देते, की मला खरंच खूप वाईट वाटतं. म्हणून मग मला रडू येऊन जातं. आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना, हे असं नेहमीचंच असतं, की घरच्यांना काही प्रेशर आला ना, तर त्यांच्या मुलांवर टाकणं हे त्यांना सहजपणे येतच. बरं असो, अशी मी खूप सख्त आहे. खूप म्हणजे लोकांना ॲडवाईस वगैरे देईल, की नाही रडल्याने काय होणार आहे, प्रॉब्लेम थोडी सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, होत राहतं, लाईफ आहे. पण इथे माझ्या आयुष्यात मी खरंच हारून जाते माझ्या इमोशन्समुळे. कारण मी खरंच कंट्रोल नाही करू शकत. बरं, तर सकाळी भांडण झाल्यानंतर मी खूप सॅड होते, पण सोडा म्हटलं तिकडे. जेवण वगैरे केलं आणि अचानक माझ्या डोक्यात आलं, की मी आईकडे जाते काही दिवसांसाठी. कारण खरंच माझं मन नव्हतं लागत आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पण मी कुठेच नाही गेली. मग मी म्हटलं, की थोड्या दिवसांसाठी खरंच तिकडे जावा, जेणेकरून माझं माइंड सुद्धा फ्रेश होईल आणि मम्मीलाही थोडंसं समजेल, की खरंच मुलगी गेल्यावर कसं माझं घर राहतं. तर आई म्हणजे मम्मीची मम्मी जी नाशिकमध्येच राहते. मग काय घेतली गाडी आणि निघाले तिकडे. खरं तर सांगू ना, मला गेल्या गेल्या अजिबात करमत नव्हतं, कारण मला माझ्या घराची खूप आठवण येत होती. मग थोड्या वेळानंतर मीही सेट होऊन जाते. तर तिकडे गेल्या गेल्या मी बाबांसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या, कारण मी खूप दिवसानंतर त्यांच्याशी भेटत होते. गप्पा मारता मारता दुपार कुठे निघून गेली समजलंच नाही. मग इव्हनिंगला आईला खायची होती माझ्या हाताची अंड्याची चटणी. सो तिला मी बनवून दिलेली. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. आणि आता ह्या पुढचे व्लॉग बघायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लगेच करा.